नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण गणिताचा पुढचा भाग बघणार आहोत. जोडमूळ व सहमूळ संख्या. जोडमूळ संख्या लक्षपूर्वक ऐका. जोडमूळ संख्यांनाच काय म्हणतात? जुळ्या मूळ संख्या. ह्यांनाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ट्विन प्राईम नंबर. ट्विन म्हणजे जुळे, प्राईम म्हणजे मूळ, नंबर म्हणजे संख्या. जुळ्या मूळ संख्या किंवा जोडमूळ संख्या. खूप सोपा विषय आहे. जोडमूळ संख्या म्हणजे अशा मूळ संख्यांची जोडी ज्यांच्यातील फरक हा 2चा असतो. म्हणजे ह्यामधल्या ज्या दोन्ही संख्या आहेत ना, जे जोडी ना संख्यांची, दोन्हीही मूळ संख्या पाहिजे. अशा मूळ संख्या ज्यामधला फरक हा 2चा असेल. उदाहरणार्थ 3 आणि 5. 3 आणि 5 ह्या दोन्ही मूळ संख्या आहेत. त्यांच्यातला फरक कितीचा आहे? 5 वजा 3 2. अजून एक 11 आणि 13. 11 आणि 13 ह्या कशा आहेत? मूळ संख्या आहेत आणि त्यांच्यातला फरक किती आहे? 2चा. 13 वजा 11 केले की 2 मिळतात. म्हणून ह्या ज्या जोड्या आहेत त्यांना काय म्हणायचं? जोडमूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या. आता अजून एक महत्वाचं, ह्या 1 ते 100 मध्ये तुम्हाला माहिती पाहिजे, 1 ते 100 मध्ये 8 जोड्या आहेत ना, ह्या जोडमूळ संख्यांच्या आहेत. ते तुम्ही मुलांना अभ्यास देऊ शकता किंवा मुलांकडून करून घेऊ शकता. शोधा 1 ते 100 मधल्या 8 जोडमूळ संख्या. सहमूळ संख्या. सहमूळ संख्या ज्या दोन संख्यांचा एक हा एकमेव सामायिक विभाजक असतो, त्या जोडीला, त्या संख्यांच्या जोडीला आपण काय म्हणणार? सहमूळ संख्या. आता एक जरा व्याख्या अवघड आहे, पण मी उदाहरणाने समजून सांगते. माझ्याकडे 4 आणि 9 आहे, हे दोन अंक आहेत. 4 कुणाकुणाच्या पाड्यात आहे? 1च्या, 2च्या आणि 4च्या स्वतःच्या. ठीक आहे. आता 3चं बघूया. 3चे कुठले कुठले अवयव आहेत? 1, 3 आणि 9. म्हणजे 1च्या पाड्यात पण 9 आहे, 3च्या पाड्यात 3 त्रिक 9, 9 एक 9. ठीक आहे. मग आता ह्या दोन ही एक जोडी आहे 4 आणि 9ची समूह संख्येची. मग ह्यात बघा कॉमन कोण आहे? म्हणजे सेम सेम कुणाकडे? फक्त एक हा एकटाच आहे. 3 4 2 4 3 9 हे सारखे आहेत का? नाही. म्हणून ही जोडी कशी झाली? 4 आणि 9ची समूह संख्यांची जोडी. ज्या दोन संख्यांचा एक हा एकमेव सामायिक विभाजक असतो ना, त्याला काय म्हणायचं? समूळ संख्या. त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? को प्राईम नंबर्स. समूळ संख्येची वैशिष्ट्ये. आता जी समूळ संख्येची जोडी आहे ना, आपण मूळ संख्येत काय बघितलं की दोन्ही संख्या कशा पाहिजे मला? मूळ. समूळ संख्येत तसा नियम नाही. समूळ संख्येतील संख्या मूळ असणे आवश्यक नाही. एक मूळ, एक संयुक्त किंवा दोन्ही संयुक्त किंवा दोन्ही मूळ, तरी दोन्ही मूळ चालते. ठीक आहे. ही काय झाली? समूळ संख्या. त्यानंतर कोणत्याही दोन क्रमवार संख्यांची जोडी ही समूळ संख्या असते. म्हणजे तुम्ही क्रमवार संख्या कुठलेही घ्या, 11 12, 12 13 किंवा 19 20, 20 21, ह्या जोड्या कशा झाल्या? समूळ संख्येच्या जोड्या झाल्या. क्रमवार संख्या आहेत ना त्या. ठीक आहे. त्यानंतर संख्यांमधील फरक 2चा नसेल तरी चालतो. म्हणजे मूळ संख्येत काय नियम होता? एक तर त्या दोन्ही जोडी आहे ना मूळ संख्यांची, समूळ संख्यांची, सॉरी जोडमूळ संख्यांची, त्या दोन्ही कशा पाहिजे मला? मूळ संख्या. आणि फरक कितीचा पाहिजे? 2चा. पण समूळ संख्येच्या बाबतीत तसं नाही. त्या दोन्ही संख्या मूळ संख्या नसल्या तरी चालतात. संयुक्त मूळ 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 किंवा संयुक्त संयुक्त असेल जोडी तरी चालते आणि फरक 2चा गरजेचा नाही. मोठा फरक असेल तरी चालतो. फक्त नियम काय आहे की सामायिक विभाजक आहे ना दोघांमधला, तो मला एकच पाहिजे. आपण मागील उदाहरणात काय बघितलं? समूळ संख्येची जोडी 4 आणि 9. आता ह्यामध्ये ह्या दोन्ही ह्यातली मूळ संख्या एकही नाहीये, दोघी कशा आहेत? संयुक्त आहेत. त्यानंतर त्यांचा फरक कितीचा आहे? फरक 5चा आहे. तरी पण ही कशी आहे? समूळ संख्येची जोडी. ठीक आहे. आजचा हा व्हिडिओ इथे संपतोय. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.